मला खऱ्या अर्थानं मुझफ्फरभाईंचं अभिनंदन करावं लागेल की एक राहुल गांधींचा लढवय्या कार्यकर्ता म्हणून, सैनिक म्हणून जी राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधीची लढाई लढत आहेत, त्याच पद्धतीची लढाई ते आज ठाणे जिल्ह्यामध्ये लढत आहेत. आणि हीच अपेक्षा राहुल गांधीजींची आहे की आज ही जनतेची जागृती करणं, जनतेचे डोळे उघडणं आणि भारतीय जनता पक्षाचं जे संविधानावरती आक्रमण आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला हाणून पाडता येईल, या देशाचं संरक्षण कसं करता येईल, यासाठी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने ही लढाई लढली पाहिजे. ती लढाई मुझफ्फर हुसेनजींच्या नेतृत्वाखाली आज सगळेजण घेऊन लढतायत. त्या ठिकाणी प्रमोद सावंत आहेत, राहुल राय त्यांचे ऍडव्होकेट आहेत, तिथे नागणीजी आहेत. आणि त्यांनी जो विषय मांडला तो किती गंभीर आहे. पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं देश पातळीवर आज 300 खासदारांनी इलेक्शन कमिशन वरती धावा बोलला, याचा अर्थ या देशाची अर्धी लोकशाही की तिथं जाऊन त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन करतो. आणि त्या 3 सदस्य निवडणूक आयोगाचे जे भारतीय जनता पक्षानं आणि मोदी सरकारनं नियुक्त केलेले आहेत. कारण काही महिन्यांपूर्वीच त्यांनी निवडणूक आयोगाच्या एकत्र आयोगाच्या नियुक्तीच्या संदर्भातले नियम बदलले. पूर्वी पंतप्रधान, देशाचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता असं 3 जणांचं पॅनल असायचं. परंतु सरन्यायाधीशाला बाजूला करून त्या ठिकाणी गृहमंत्री आणले गेले आणि 2 विरुद्ध 1 म्हणजे बहुमत हे मोदी सरकारच असेल हेच पाहण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे साहजिकच आहे की मोदी सरकारच्या पावलावरती किंवा त्यांच्या आदेशावरती चालणं हे त्यांचं आता कर्तव्य झालं. आणि जो मुद्दा महत्वाचा आहे की या देशातल्या लोकशाहीचा गाभा, पाया हा मतदानाचा अधिकार. हजारो वर्ष आपण सगळेजण प्रजा होतो. या देशाच्या संविधानानं नागरिक बनवलं आणि नागरिक कशा तऱ्हेनं बनवलं की तुम्हाला या देशाचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्या मतांच्या अधिकारात. अंबानीला देखील एक मत आहे आणि सामान्य माणसाला देखील एक मत आहे. त्यामुळे समानतेचा जो दृष्टिकोन संविधानामध्ये आहे तो या लोकशाहीच्या अधिकारात आला आणि तो अधिकारच त्या ठिकाणी चोरायचा प्रयत्न जर होत असेल तर यापेक्षा गंभीर बाब कुठली असणार नाही. आमचा प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसचा हा या लढाईमध्ये राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढत राहील. आपल्या सगळ्या पत्रकारांना देखील आमचं त्या ठिकाणी आवाहन की आज तुम्हाला निरपेक्ष पत्रकारिता करायला किती कोटी पत्रकार आहेत हे तुम्ही देखील ठरवा. आणि ज्या पद्धतीनं आज आक्रमण सर्व 4 स्तंभांवर होते लोकशाहीच्या, त्याचा विरोध हा निकालानं झाला पाहिजे आणि जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही घेणार आहोत. धन्यवाद.